तिकडे जळगावमध्ये धारदार शस्त्राने वार करत एका तरुणाची हत्या करण्यात आली। हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे, तर तरुणाची हत्या करून हल्लेखोर पसार झालेले आहेत। जळगावमध्ये धारदार शस्त्राने तरुणाची हत्या करण्यात आली। हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे, तर तरुणाची हत्या करून हल्लेखोर पसार झालेले आहेत। माझा मुलगा काम करत होता, तर काम करल्यानंतर इथे तुकारामवाडीमध्ये माझा भाऊ राहतो, त्या भाऊंच्या घरी तो तिथे आलेला होता। तिथे रात्री 1:30-2 वाजता लाईट गेली। माझ्या मुलाने आणि त्या भाऊच्या मुलाने MSEB ऑफिसला कॉल केला, तर त्यांनी काही कॉल उचलला नाही, म्हणून हे तिथं MSEBला तक्रार करण्यासाठी गेलेले होते। पण तिथं 5-6 व्यक्ती आले आणि त्यांनी माझ्या मुलाला जीव ठार मारून टाकले। आता मी DYSP साहेबांना विनंती केलेली आहे की जिथपर्यंत हे आरोपी अटक करण्यात जावायलाच पाहिजे, तेव्हाच मी प्रयत्न माझ्या हातात घेईन आणि मला न्याय मिळायला पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।